घे त्या साईड खाय जातं कोपरे कोपरे. सिल्वर बटन ह्या कसला गोल्डन कसा वाटला तुला? मस्त सोन्याचा आहे. हा असं बरोबर राहू म्हणजे असा पॅरलल राहू तू पुढे वगैरे नको राहू. ह्यो आपलो मयू पारकर आणि जयेश सुर्वेश मालवणचे फोटोग्राफर. न्यू ड्रोन पायलट. काय न्यू ड्रोन पायलट? ड्रोन पायलट प्रणवला ह्या दिलास तर टॉप दिलास वाटतं. थोडस फ्लिप कर फ्लिप. हा बस 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 बस. आला हे बघ. हा बघूया. मस्त. हा हा चांगला क्लोज मध्ये हसतच नाही आमचं. तो क्लोज मध्ये होईल. हसत नाही ते काय झोपलंय. मच्छर चावली थांब. हिला मच्छर चावली बघाय ना. रिक्षा येत हसता जरा. रिक्षा येते काय रे फोटोत आवाज नाही होतो एवढ्या मोठे. हस आवाज पण काढते. आवाज येता कॅमेऱ्यात आवाज येतो हसल्याला तो. आजी दात दाखव. दात नाही. दिसतील तितके. माका दाढ बघूची याची. बाबा काहीच नाही आहे माझी. पप्पी दी पप्पी दी घालणार ते का इलो. होय पण जरा परत एकदा द्या. परत एकदा दी 1 2 3 त्याच्याकडे बघून दी. ओके ओके मान तुला. येडी साली. काय काय पान लावलं ते का? काय नाही. ते ठेवून दे. होय तर हा काय अजून हो वर तर अजून बाय. ऐक तर थोडासा असा फ्लिप कर फ्लिप. जिंकलो आपण जिंकलो कुत्रा आपण जिंकलो. नमस्कार, मी तुमच्या सेकंडची आवडती बिंदास मुलगी म्हणजेच गौरी पवार. तर आत्ता फायनली दिस व्लॉग इज अबाउट सेलिब्रेशन आणि आजी पण आहे सोबत. कमेंट येत होते की आजीसोबत कधी सेलिब्रेट करणार, आजीला कधी गोल्डन बटन दाखवणार. तर तुला कसं वाटतंय? आता मला गोल्डन बटन दिसणार. दिसलं आजी मगाशी दाखवलं. हो दाखवलं. मी फोटो वगैरे काढले. मग कसं वाटलं तुला गोल्डन बटन? आधी आपल्याकडे सिल्वर बटन आलेलं 3 वर्ष अगोदर. 1 लाख सबस्क्रायबर झालेले तेव्हा. आता गोल्डन आलाय तर तुला ते हातात घेतल्यावर कसं वाटलं? मस्त वाटलं. एकदम गुंतून ठेवला आणि काढून ठेवला. पण मस्त पैकी वाटला. पण लोक विचारतात की गोल्डन बटन हा सोन्याचा असतो का? असतो का सोन्याचा? तर सोन्याचा असतो का कसा असतो तो का आता देणाऱ्यांना ठाऊक आणि आम्ही घेणाऱ्यांना आम्हाला ठाऊक. पण गोल्डन बटन जरी सोन्यासारखा नसला म्हणजे सोन्याचा नसला तरी आमची आजी सोन्यासारखी आहे. कळलं काय? सो आत्ता मी सगळे मज्जा करणार. कोण कोण आल्या दाखवते तुम्हाला. आधी नाव घ्या. नाव घ्या. ओ आजी नाव घे लकीचा. काय म्हणता? कसे असा? यो कोण माहिती आहे ना? कोण सांगी? बघ आठव. तिच्यावरती ते लाव. सर्कल सर्कल सर्कल. ये वाय वाय वाय. ए तुझ्याकडे माझं काम आहे जरा. ठीक आहे. आमदार. अगं तू त्याच्या आजी सोबत कोलॅब नाही का केलेलंस? आजी हा त्याचा नातू. दुसरा आजी जी फेमस आहे तिचा नातू. काय वाटलं तर माझ्या मनामध्ये किती मुक्कल कुठे आनंदाची काय सांगू तुम्हाला. काय म्हणता गौरी? मस्त. हॅपी 100K भावा. बोल हॅपी 100K बोल. हॅपी 100K बोल. हॅपी मिलियन. हॅपी मिलियन आपल्याला बोलतोय तो. हॅपी मिलियन.
तर सांगते की आता काय उठली कुठले ह्याच्यामध्ये शरीरामध्ये ते काय नाही तुम्हाला आता सांगू. स्विमिंग पूल मध्ये जायचं आता. आता स्विमिंग पूल मध्ये जाऊ. गावांनी हात जोडतो आधी घरातले मी लक्ष्मी होता मला. त्याला विचार आजीला का नाही घेऊन आला. माझी आजी चालत नाही ना. बोल आजी सोबत भांडायचं होतं बोल. चल आमच्याकडे जरा दोघांनी भांडावा आहे. बाजी अजून झिंगरे काय चिपऱ्या चिपऱ्या काय फोन करते त्याला दम देस म्हणलं मी तुझ्या लेकाला आधी दम दे. आता आठवलं ना. आता तुझ्या लेकाला दम दे. माझा लेक आहे पण तुझी नात आहे अशी किती पाणी माझी. चला एन्जॉय. घरवाली चिअर्स चिअर्स कर. खूप खा. अरे स्विमिंग पूल मध्ये गेला का नाही. काय दोघे जण आपण जाऊन आलो. सुरुवात केली. बोल जरा रिसॉर्ट बद्दल बोल. मस्त आहे रिसॉर्ट. नक्की रिसॉर्ट बद्दल बोल. हे रिसॉर्ट खूप सुंदर आहे. म्हणजे माळी रिसॉर्टला तुम्ही आलात तर इथे आल्यानंतर तुम्हाला समोर 3 ग्रामपंचायती दिसतात. एक म्हणजे ही सर्जकोटची ग्रामपंचायत, पलीकडे सर्जकोट, या साईडला बघितलं तर तोंडवली तळाशी, आणि आपण उभे आहोत ती रेवंडी. 3 गावं मधोमध इथे या संगम पॉईंटला भेटतात आणि समोर अथांग असं अरबी समुद्र. एवढं मस्त लोकेशन आहे माळी रिसॉर्टचं. तर मालवणला आला तर माळी रिसॉर्टला नक्की या. खूप सुंदर ॲम्बियन्स, मोकळं मैदान, समोर समुद्र आणि सुंदर अशा रूम्स आणि खूप छान डायनिंगसुद्धा आहे. पार्टी पण करू शकता, डेस्टिनेशन वेडिंग करू शकता, सगळं करू शकता. गर्लफ्रेंडला पण आणू शकता आणि नंतर बायकोला पण आणू शकता. समुद्राला जो संगम पॉईंट आहे तिकडे 3 रूम्स आहेत. सो ते सुपर डिलक्स अशा कॅटेगरीमध्ये आणि खूप छान प्रॉपर्टी आहे. आणि प्लस इथे दुसरी गोष्ट म्हणजे इथे लग्नाचा देखील इव्हेंट करू शकता, कारण यांचं स्वतःचं कॅटरिंग आहे आणि स्टेज देखील आहे. सो ते उजेडात दाखवशील. प्लस स्विमिंग पूल आहे. 5 स्टार कॅटेगरीच्या ज्या फॅसिलिटीज आहेत ते जास्तीत जास्त पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हीलचेअर असेल किंवा ही बॅटरी कार्ट आहे, तर बऱ्याचशा गोष्टी त्यांनी क्लोज जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यांच्या बरेच प्रॉपर्ट्या सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये आहेत. तर त्यापैकी ही एक आहे. आता नवीन प्रोजेक्ट शिरोड्यामध्ये येतोय, तो तर खूप मोठा, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की 50-60 हजार रुपयाच्या रेंटच्या रूम्स असतील बीच टचच्या. सो असं आहे. तुझ्याकडे बेंचो पण आणलाय बघ. आला ऐकायला नाचू नको नाचू नको नाचू नको. तुझा नाच जावई येतोय. नाच जावई. चल बाय. चलो जाते. काहीतरी ठेवलंय आणि हा माणूस आमरड 2 तास आहे. 2 तास जाऊ का जाऊ येऊ 2 तास. आता मगाशी विमान सोडलेला जायचा. मगाशी विमान सोडलेलं होतं ना ते. लकीचं घेऊन काय नाही होत. नाव टाकून माझं वरती पट्टी. नाही तसं दिसत नाही. असं ते शाईन होतं ना, तर काही दिसत नाही. काय नाही दिसत. पांढरा असतो तेच करतो आता. कुठे आहे तिथे घरी. गाडी आहे हे आला लवकर गाडी आहे मिरची खाल्लाव ना. सुकी चटणी आणि गणपती बाप्पा मोरया. नाही एकटीच जातो. एकटीच जा. गणपतीच्या बाजूची चलचित्र बसा.
काय 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 झालं काय झालं? आजी आहे ना त्या आजी अशी आली जरा आरशात बघते अशी आली अरे इकडला आरसा कुठे समोर ह्याला म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा. आजी लावणी टिंग 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 टिंग. अरे हा आरसा तुम्ही म्हणजे ही काय असं मला वाटलं. म्हणजे ती मला वेड्यात काढत होती ऍक्च्युली. आपण सगळेजण तयार झालेलो आहोत. अडी कांबळी भाऊ दोघे मॅचिंग मॅचिंग. फुल हाताने आलेले आहेत. शॉवर चालू ठेवला नाही ना आणि माका बेजवून नाही. काय काय लावचा? कंबाटा कसा कांबाटा लाव बघा बघा मोठ मोठ काय म्हणतात ते का म्हणतो तू म्हणून माझी नाही चेष्टा कराल तर कुणाची कराल सांगा. कॉम्पॅक्ट लई पांढरी दुधा पांढरी पाल. अरे हे ना तुझ्याच कलरचं ते दिसणार नाही. पांढरी पाल दाढी करतेस का केस कापतेस. तोंड बंद कर इकडे जाईल डायरेक्ट आतमध्ये असंच जाय. असं दाढी करते. बघ ठीक आहे ठीक आहे. मला वाटलं दाढी करतेस का गम्मी Lipstick लावू? नको 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 लाव घे जरा नाही 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 लाव. नाही. सेंटा क्लॉज आ रहा है खुली गाड़ी में, घंटी बजाओ सारे रास्ते में, सेंटा क्लॉज आ रहा है खुली गाड़ी में. अरे वंदार जेटीए अरे युट्यूबचं बटन कोण असताना रवलेलं कशासाठी रवलेलो आम्ही इतके दिवस. इतके दिवस कशाक रवलेलो आम्ही. तू आणलं रे या सगळ्या कशासाठी थांबलेलो आपण. तुझं युट्यूबचा बटन जेव्हा येताना तेव्हा आपण सेलिब्रेशन करतलो ठरवलेलं. उभं राहुलंय ना काय गाडी घालूक सुरुवात करा सगळ्यांनी. चला चला चल तू पुढे जा. अरे हो. माझ्या पाठी कोण नाही. माझं सगळे तू पुढे एकटोच तू. माझे सगळे पुढे जाऊ. पाठवून असे पुढे चला. हे लय गाडी घाला. ह्याच्यात सिल्वर बटन ठेव गयो होतं. हा पण ह्या लय मोठा आहे. मोठा मोठा असतं तुला सेम साईज कसं मिळालं. सिल्वर बटन पेक्षा मोठा. मग आपल्या नाशिक
पूजा असता येशील कोजागिरी घेशील आमच्याकडे पूजा असते. तर आता आपण ज्या कार्यक्रमासाठी सगळीजण एकत्र जमलेलो आहोत, हा कार्यक्रम काय आहे आणि कशासाठी आपण जमलेलो आहोत हे सगळ्यांनाच माहिती आहे. आज युट्यूब क्षेत्रामध्ये आपण सगळीजण काम करत आहोत, सगळीजण आपापल्या परीने मेहनत घेत आहेत आणि हा जो प्रवास घोडदौड जेव्हा चालू असते त्यावेळेला प्रत्येक जणांचं स्वप्न असतं की आपला सबस्क्रायबर बेस जास्तीत जास्त व्हावा, आपले सबस्क्रायबर जास्तीत जास्त वाढावे आणि या प्रयत्नाने सगळीजण घोडदौड करत असतात. आज मंदार शेट्टे यांचे 100K म्हणजे 1 लाख सबस्क्राइब आपण जोरदार टाळ्या बजावल्या. त्याचप्रमाणे गौरी पवार आणि आजी या दोघांची मेहनत यांच्या चॅनलवर आहे आणि त्यांचे आज तब्बल 10 लाख म्हणजे 1 मिलियन सबस्क्रायबर झालेले आहेत. तर त्यांच्यासाठी देखील आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि आता पुढील समालोचक किंवा पुढील करण्यासाठी मी ऋत्विक गोविंदला आमंत्रित करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि आपला या माईकचा ताबा घ्यावा. काय हे आपल्या सगळ्यांना समजावून दिलाय. तो उभा असल्यामुळे तुम्हाला खरे उत्सव मूर्ती दिसत होते ते आता तुम्हाला दाखवतो. हे ठीक आहे. 10 लाखाचा टप्पा एका मराठी माणसाने त्याच्या आजीने आणि एका छोट्याशा आमच्या मुलीने पार पाडलाय सबस्क्रायबर मिळून. एकदा जोरदार आपला दुसरा आपला अक्काचा लाडाचा आणि हाडाचा कोकणी माणूस मालवणी माणूस आणि मंदारने खूप आधीपासून सुरुवात केली होती या संपूर्ण इन्फ्लुएन्सर क्षेत्रामध्ये. युट्यूबला आला, टिकटॉक आला, इन्स्टा आला, तो निरंतर आपलं काम करत राहिला आणि लग्नानंतर त्याला साथ मिळाली ती म्हणजे त्याची सहपत्नी मयुरीची. तिने सुद्धा त्याच्या जोडीला येऊन आमच्या मंचावर बसावं, कारण जितका मान मंदारचा आहे तितकाच मान त्याला सावरण्यामध्ये मयुरीचा पण आहे. खडा नारळाने ओटी भरा. थांब शब्द खरं म्हणजे सगळ्या एडिटिंग मयुरी करते, मंदार फक्त तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतो. कडा कडा ओके. तर आज इथे सुरू आहे. ए लहान मुलांना साईडला, लहान मुलं साईडला. एक मोठी गोष्ट सांगायची म्हणजे मंदार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे, पण आमची गौरी रत्नागिरी आणि तालुक्याचा खेड, पण तिचं जे नातं आहे ते बंटीपासून चालू झालं आणि आमच्या सर्वांपर्यंत येऊन पोहोचलं आणि तो जो तिने आमच्या बरोबर जो जिव्हाळा दाखवला म्हणजे कुठेच आम्हाला असं वाटलं की गौरी कुठची लांबची आहे, तो खूप मोठी इन्फ्लुएन्सर आहे. त्यामुळे तिने जे काय नातं आमच्याकडे जपलं आणि या गोष्टीचं सेलिब्रेशन करायला इथे आमच्या मालवणात आली आहे, यामध्ये फार मोठं आहे. 1 मिलियन झाल्यानंतर खूप खूप धन्यवाद या गोष्टी. तुम्ही सगळेजण एक्साइटमेंट आहात. आज लांब लोक आले, हे जेवण काय रे, जेवण काय लोक आली आहेत, ती बाहेर बसली आहेत. आता इथे काही वेळ आतमध्ये घेतला या VIP रूम मध्ये, कारण बाकी सगळेजण त्याची वाट पाहत. काय रे काय या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय ते म्हणजे देवगडचे मालवणचे चॉकलेट बंटी कांबळी. तर बंटीला पहिले मी इथे आमंत्रित करतो. कोकण सन्मानची ज्या पद्धतीने आपण सॉरी काही कटिंग 10 लाखाचा टप्पा पार करताना गौरीच्या आयुष्यात बरीच माणसं तिच्याबरोबर जोडली गेली. त्यामधलं सगळ्यात महत्वाचं एक नाव म्हणजे गौरेश म्हणजे बंटी कांबळी. वा वा वा. गौरीला पावलापासून जिथे चुकते तिथे तिला चूक समजावून देणार आणि जिथे सुख दुःखात नेहमी साथ देणारा तिचा हक्काचा लाडका भाऊ बंटी कांबळी याच्याकडून मी जाणून घेतो की हा 10 लाखाचा प्रवास सबस्क्रायबर्सचा त्याने ते कसा अनुभवला आणि पुढील वाटचालीसाठी गौरीला आणि आजीला कशा शुभेच्छा देईल. पहिलंच मागा काही बोला जरा काहीतरी सगळ्यांचं घेतलं असतं. मला बोला नाही जमलं जास्त, एका पण माहिती आहे जगायचं असतात आपण कृतीतून करतो. टाईप कर त्यांना जे त्याची जर्नी आहे ती मी बघितलंय पहिल्यापासून. म्हणजे 100K
केच्या आधीपासून त्याच्यानंतर 500K, त्याच्यानंतर आता 1 मिलियन या साहेबांचे पण आम्ही बघितलं. मंदारचे जे दोन्ही पण असे पहिल्यांदा वाटत की खूप मोठे असत कोणतरी असतच ते मोठे, पण असं वाटतं की काय आपल्याकडे कसे वागतले काय नाही. पण हे दोन्ही माणसं अशी असतात की नाही आम्ही तुमच्या भावासारखे असो मित्र तसे एकदम ग्राउंड लेवल असतात ना ते आजपासून त्यांचे जमिनीवरच पाया बस असे 1 मिलियन होऊन दे, त्याचे लवकर डायमंड बटन येऊन दे आधी डायमंड. त्याच्यामुळे चला कोकणचा गौरीच्या एखाद्या ब्लॉग मध्ये किंवा मंदारच्या ब्लॉग मध्ये लवकरच आपल्याला बंटीचं लग्न बघायला मिळेल. तर गौरी आणि मंदार म्हणजे मी नॉर्मल जेव्हा सगळ्यांसारखं होत आहे म्हणजे व्हिडिओ बघ सुरुवात केली आहे तेव्हा दोघांसोबत पण एक फोटो काढूची अशी माझी इच्छा होती. आता आपल्या भेटतात फॅन वगैरे तर हे दोघे पण मी यांचं खूप मोठं फॅन होत आहे. तर मंदारची ओळख तुमच्या नंतरच झाली, लकी दादांनी ग्रुपला ऍड केले त्याच्यानंतर. आणि गौरीची एक कमेंट होती जेव्हा मी व्हिडिओ पण टाकत नव्हते तेव्हा मांजराच्या एका फोटोवर गौरीची कमेंट केलेली, ते का पण माहिती नाही. ती अशी बघितलं तर मी सगळ्यांना दाखवलं होती बिंदास मुलगी कमेंट केलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा तिकडे त्र्यंबकला आम्ही पहिल्यांदा भेटलो त्याच्यानंतर अशी सगळ्यांची मैत्री वाढत गेली. आणि माझ्यासाठी तर या स्वप्नच आहे की एवढी मोठ्या माणसांसोबत मी आता असेल. खरंच मला असं वाटतं ना जेव्हा मी सुरुवात केली की एवढ्या माणसांसोबत मी असं तर घरात भारी वाटतं. सगळ्यांचे फॉलोअर्स असे 1 लाख 1 मिलियन होते आणि तुमच्या दोघांना खूप खूप शुभेच्छा. आजीचे पण लवकरच कंपोजिशन. एक माणूस असा असतो प्रत्येकाच्या आयुष्यात जो रान माणूस प्रत्येकाच्या आयुष्यात असतो पण तो अस्तित्वात नसतो, पण तो खायच्या वेळी खेळायच्या वेळी अस्तित्व होतो. असा प्रत्येकाच्या आयुष्यातला माणूस तो म्हणजे मिस्टर स्टॉर्म. मानस केक आणि आहे कुठे आपलं हे शॉप? दैवज्ञ भवनच्या अपोजिट साईडला. आपल्याला केकच्या ऑर्डर द्यायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर 9823555859. ओके, थँक्यू सो मच. आम्ही केक खाऊन आल्यावर तुम्हाला नक्की माझ्याकडे मंदारची ओळख अशी की एक मैत्रीण होती आणि प्रोजेक्ट करूच होतो कोकणात. आणि मंदार जेव्हा म्हणजे कोकणात होतो मी पण कॉन्टेंट क्रिएटिंग नाही करायचं. सो जस्ट ओळखीचं होतं तर आम्ही एकदा भेटा केली आणि मी तेव्हा असं टिको बिको लावून येते. मंदार वाटलं की मी केरळवरून येते की काय अशी आमची ओळख झाली. आणि नंतर पुढे जाऊन मंदारला सांगायला तू आठवला का आम्ही तिकडे डॅमच्या इकडे गेलेलो. तो म्हणतात तो विचार हा मध्ये बोलण्याच्या पुढे काय असं मस्करीत होता, असं काय नाही. गौरी बंटीमुळे झाली. कॉन्टेंट क्रिएट बंटी त्याला बोलतो रे असं माझा मित्र आणि त्याला पण कॉन्टेंट आवडायचे. आणि एकदा मी टुर्नामेंटला होते आणि एकदा बंटी व्हिडिओ कॉल केला मला आणि बंटी आणि गौरी एकत्र होते आणि गौरी तेव्हा एकदमच मुलग्यांसारखे दिसायचं. तर ना मी बोलत होते तर काय रे तर बघा बाजूचे मला विचारतात मित्र काय रे खायच्या कॉलमध्ये व्हिडिओ कॉलवर बोलतात. तर अशी आणि माझी आणि अमोलकडे गेलो अशी आमची ओळख. खूप भारी वाटतं की मंदार आणि गौरी एका स्टेज असून पण आमच्या सगळ्यांमध्ये बसतात. मंदार तर काय सिंधुदुर्गातच असा म्हणजे रोजचा बघणं असता, रोजचा बोलणं असता आणि आपलंच पण असा. गौरी पण आपलंच असा. इकडे बालूमध्ये या शिकला सगळं करून टाकलं, बालूची भाषा शिकला. सो खूप छान वाटतं. आणि बंटी या सगळ्यात मध्यस्थी आहे. बंटीची पण खूप थँक्यू नाही कारण की काय चाललं तर सर मी आता थांबतोय. थँक्यू. काय वाजवतात
तर पुढे मी विनंती करतो आपल्या सिंधुदुर्गमधला एक असा कंटेंट क्रिएटर ज्याच्यामुळे आता आपण बरेच हिडन किंवा सिंधुदुर्गातले खूप मोठे मोठे मंदिर वगैरे आपण बघतोय आणि अखिल भारतीय एसटी चालक मला संघटना घाबरते त्याचे अध्यक्ष ज्यांना नुसतं बघून एसटी जागा थांबते सुंदर अशा ठिकाणी भेटलेला असो आणि कारण पण खूप सुंदरच असा कोकण मधला आता रत्नांची खाण असा आणि नैसर्गिक रत्ना प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रात काय ना काय करतच असतं. क्रिकेट म्हणा नका काय म्हणा सगळ्या क्षेत्रात सोशल मीडिया क्षेत्र कसं काय मागे नव्हतं सोशल मीडिया क्षेत्रात देखील आपल्याकडचे कंटेंट क्रिएटर असतच मोठे. तर त्यात आता भर पडली म्हणजे आधीच भर पडलेली असा. तर बिंदास मुलगी म्हणजे गौरी पवार भावा यांचे 1 मिलियन म्हणजे जवळपास 10 लाखाचा टप्पो त्यांनी पार पाडले युट्यूबवरती. आणि आपले लाडके मंदार शेट्टी साहेब त्यांचे 100K युट्यूबवरती झाले. तर खरोखर अभिमान वाटता बघून सगळा कारण की आपण कोकणातली माणसं ज्याच्यामध्ये खूप असा काय हिडन असा एकदम रहस्यमय असा की आपण आपल्या व्ह्युअर्सला जे की फक्त कोकणातले नसून महाराष्ट्रातले नसून भारतातले नसून ओव्हरऑल पूर्ण जगातले असतात त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आणि अभिमान वाटता की आपलं मराठी माणूस कोकणी माणूस इतकं पुढे जाता. तर ईश्वर मी प्रार्थना करतो की बरं सिद्धेश चव्हाण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आणि आमचे सर्व कंटेंट क्रिएटर आमचा जो ग्रुप आहे ज्या आयुष्यात आमची ताई आहे वहिनी आहे जी आम्हाला नेहमी साथ देत असते ती म्हणजे आणि आमच्या सर्वांची लाडकी. आणि आज आपण आलो आहोत संघटनेचे अध्यक्ष अंकिता कांबळे यांना विनंती करतो तरी आपण आज आपण आलो अंकिता कांबळे यांच्याकडे. आज आपण आलोय आज नाही तेवढं तरी बोला ना. आज आपण आलो आहोत 100K आणि 1 मिलियनच्या ह्याच्यासाठी. चला बोला. आज आपण आलो आहोत गौरी पवार आजी आणि मंदार शेट्टे यांच्या 100K आणि 1 मिलियनच्या सेलिब्रेशन. ओके एडिट करा. हे बोलतात था मोहित बोलतात. खूप छान वाटतंय आज सगळेजण एकत्र आलोय. सेलिब्रेशन होतंय छान छान. आपण जेवणार आहोत एका चांगल्या रिसॉर्टवर आलो. ते जेवण इम्पॉर्टंट आहे. छान वाटतं. शुभेच्छा. प्ले करा सगळ्यांनी रोल करा. ओके प्ले रोल कॅमेरा ऍक्शन. त्याच्यानंतर केक कापून झाल्यावर केक कापून झाल्या चौघही बोल. हा तर शेवटचं मनोगत आमचा सर्वांचा खंबीर आधारस्तंभ आणि तुम्ही कितीही मोठे व्हा किती सबस्क्रायबर करा तुम्ही केवढाही मोठा पल्ला गाठा पण या माणसा एवढा उंचीचा पल्ला तुम्ही कधीच गाठू शकत नाही. ते म्हणजे उंचीचा पल्ला. हे 2 मित्र एकत्र आपण सगळेजण आहोत आणि यांनी हा चांगला टप्पा गाठलेला आहे. 100K फॉलोअर्स झालेले आहेत त्याबद्दल तुझं अभिनंदन. मयुरीचं देखील अभिनंदन. आणि यशस्वी पुरुषामागे नेहमी बायको खंबीर उभी असते अशी ही मयुरी आहे. आजी तुझं देखील अभिनंदन. 1 मिलियन झालेले आहेत 10 लाख. आणि गौरी तुझं देखील अभिनंदन 1 मिलियन झालेले आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं माझे कधी होतील माहिती नाही पण होणार. यस होणार भाई. ते केल्याशिवाय तर खूप छान वाटतंय. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला अभिमान हा आहे की गौरी आजीला घेऊन सेलिब्रेट करायला मालवण्यात आलेली ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट. कारण मी जरी सिनियर युट्यूबर असलो तरी सबस्क्रायबर बेस वाईज ती मोठी आहे किंवा इन्स्टामध्ये हा माझ्यापेक्षा मोठा आहे. आणि यांचा खरंच खूप धन्यवाद मानावा की त्यांनी या ठिकाणी आले या ठिकाणी हे सेलिब्रेशन केलं त्याबद्दल त्यांचे देखील आभार. आणि खूप छान वाटलं. आपण सगळेजण एकत्र असेच राहूया आणि नक्कीच सिंधुदुर्गासाठी महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करूया आणि आपल्या कोकणाला मोठं करूया हे माझं एक स्वप्न आहे. आणि त्याच मार्गावर आपण सगळ्यांनी एकत्र चालूया. धन्यवाद. आपण ठीक आहे मग आता
आम्ही विनंती करतो आमच्या उत्सव मूर्ती आजचे त्यांना दोघांनाही की त्यांनी आपलं पहिलं मनोगत व्यक्त करावं. पहिल्यांदा मंदार शेट्टी. अरे आधी ह्या करून दे, मनोगत नंतर घ्यायची. केक कट करताना हा ठीक आहे. आधी आपण अनावरण करूया. ए व्हिडिओ घे भाई भाई व्हिडिओ घे. ता नको व्हिडिओ घे ना. जवळपास 3 किलोचं असलेलं हे 24 कॅरेट गोल्ड बटन कडून आपल्याला गौरी आणि या साहेबांनी जर आणलेली असतं तर असं खोलू गावलं असतं दुकान. मोबाईल मध्ये दाखवा ना फोटो. धन्यवाद. तर जाऊया पहिल्यांदा आपण आजीकडे आणि गौरीकडे. तुला वाटत असेल काय मेली ही गौरा मला कुठे कुठे दाखवते व्हिडिओवर आणि नुसती हैराण करते, व्हिडिओत बोलायला लावते, काय पण करायला लावते. तर तो प्रवास कसा होता आणि आता तुला पण आवड निर्माण झाली आणि तुला बघून बघून आम्ही तुझे फॅन झालोय. हॅलो मी काय मला बोलायचं. बोल. हॅलो मी मालवणला आलेली आहे सेलिब्रेट करायला, कारण माझे सगळे फॅन जवळ आहेत, केलेलं आहे. त्यांचे मी फार आभारी आहे. मला काही जास्त बोलायला येत नाही. मी धन्यवाद. थँक्यू. आणि तुम्ही मुंबईला येऊ शकताय. तुम्ही आता बोलू शकत नाही. तर आता त्याच गौराकडे जाऊया. गौरा काय बोलते बघूया. मी ऑलरेडी जेव्हा आधीचं सेलिब्रेशन केलं तेव्हा भरपूर काही काय बोलली आहे, पण थँक्स टू तुम्ही सगळे आलात. आणि सगळ्यात पहिले मी स्टॉमचं नाव घेते. स्टॉमचं तो वाढ बघते माझी नाव किती घेते. सो जे माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातले जे लोक ब्लॉग बघतात तर त्याने असं मिसकन्सेप्शन आहे की कोकण म्हटलं की तळकोकणच येतं आणि सिंधुदुर्गातली लोक आपल्याला मिक्सअप करून घेत नाही. पण माझा हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. जेव्हा मी इथे आली आणि मी जेव्हा मालवणीत बोलायला ट्राय केलं तेव्हा त्यांचं असं नव्हतं की अरे ही चुकीचं बोलते आहे, ही शिकणारच नाही किंवा असं काही. त्या लोकांनी खूप सपोर्टिंगली मला हेल्प केली. आणि असं नाही की मालवणी भाषा आमच्या इकडची तर तू वापरू नकोस किंवा तू असं काही म्हणजे व्हिडिओ बनवू नको, तू मालवणातली नाही आहेस तर तू मालवणीमध्ये व्हिडिओ बनवून का फेमस होते, असं काही त्यांचं नव्हतं. त्यांनी खूप मला सपोर्ट केला आहे. बंटीने सर्वात पहिले शिकवलेली मालवणी म्हणजे बंटीने. त्याच्यानंतर हळूहळू ओळख झाली आणि लकी दादा सुद्धा ओळखीचा झाला. आणि सगळं मालवण फिरवण्याचं काम म्हणजे माझ्या आईबाबांपासून ते आजीपर्यंत हे लकी दादा आणि लकी दादाची वाईफ. त्याच्यानंतर एक्सप्लोअर करण्यात गेलं तेव्हा अमोल पण भेटला आणि अमोलमुळे मला कळलं की अजून पण अशी लोक आहेत जी खेड्यागावात राहून सुद्धा अपडेटेड आहेत सोशल मीडियाला. त्याच्यानंतर आरुश्री आली. आरुश्री आणि म्हणजे असं होतं की आपल्याला कधी असं ट्युनिंग जमत नाही कोणासोबत पटकन. म्हणजे माझं कसं आहे की मी लगेच कोणासोबत कम्फर्टेबल होत नाही, पण मयुरी आणि आरुश्री सोबत राहून थोडंसं कम्फर्टेबल वाटायला लागलं. नॉट जस्ट बिकॉज ते वयाने एजने मोठे आहेत. हां ते मी तर स्टार्टिंगला बोलली ना एजने मोठे आहेत, पण इट्स लाईक की ते दोघ्या पण माझ्या मैत्रिणी आहेत, मोठ्या बहिणीसारख्या आहेत. आणि हां बोलते अंकिता वहिनी खूप सुंदर जेवण बनवते. माझी इकडे आल्यावरती बंटीची आई खातेदारी तर करतेच, पण अंकिता वहिनी खूप सुंदर जेवण बनवते. त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि स्टॉम, आकाश, ऋत्विक याने मला प्रचंड सपोर्ट केला आहे. म्हणजे कुठे काही इव्हेंट असला किंवा काय असलं तर मग ते मेक शुअर करतात की त्या इव्हेंटचं सगळं पार पाडलं पाहिजे. मंदारबद्दल बोलायला गेलं तर सगळ्यात पहिला मित्र मालवणातला सिंधुदुर्गातला हा पहिला मित्र मंदार होता. आणि मंदारनी मला 500 रुपये मंदारने मला कोकणात म्हणजे तळ कोकणात मी एवढी माहिती पण नव्हती, पण मंदार आणि मंदारच्या आजीमुळे मी आणि माझी आजी फेमस झालो. खरं तर माझी आजी कधीच मालवणी बोलली नाहीये, पण मंदारमुळे माझी आजी मालवणी बोलायला लागली.
आणि सगळ्यात जास्त आम्ही त्याच्या आणि त्याच्या आजीचे व्हिडिओज बघायचो आणि त्याला बघून आम्ही इन्स्पायर झालो आणि आम्ही व्हिडिओ चालू केले बनवायला. सो असं खूप चांगली लोक मिळाली, चांगली लोक आयुष्यातून निघून पण गेली, पण द व्हेरी बेस्ट आर विथ मी. आणि आताच नवीन एक मित्रसुद्धा झालाय तो म्हणजे मनोहर. ही इज व्हेरी स्वीट. आणि म्हणजे काही लोकांचं असतं की तो मंदिराचे हिडन प्लेसेस, मंदिराचे व्हिडिओज करतो, तर तो द्रोण आणि या सगळ्या साहित्य वापरून सगळे व्हिडिओज समोर आणतो. तर मी आजच त्याला म्हटलं की मला एखादा व्हिडिओ हवा आहे, तर देशील का? हा काही प्रॉब्लेम नाही. पण काही लोकांचं असतं की नाही माझे फुटेज मी शेअर नाही करणार किंवा काय. सो ही इज व्हेरी हेल्पिंग. सो खूप छान वाटलं आणि असंच प्रेम करत राहा, रत्नागिरीकर पण आणि मालवणकर पण. आणि नक्कीच रत्नागिरीची भाषा पण मी वापरेन माझ्या व्हिडिओजमध्ये, व्लॉगमध्ये तर असतात पण रील्समध्ये सुद्धा. ओव्हर टू यू मंदार. खूप छान एक्सप्लेन केलं थोडक्यात प्रत्येकाची कशी गाठभेट झाली, प्रत्येकाचा कसा तिला साथ मिळाली तिच्या प्रवासामध्ये. आणि नक्कीच कोकण हे अगदी मुंबईपासून आपल्या गोव्यापर्यंत आहे आणि पालघरपासून गोव्यापर्यंत कोकण आहे आणि कोकण हे समृद्ध आहे. पावलापावलावर भाषा बदलत जाते आणि याचमुळे ही एकत्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एकत्र आलं असं म्हणायला हरकत नाही. खरंच सिंधुदुर्ग रत्नागिरी एकत्र आलेलं आहे आणि आज संपूर्ण जगभरात आपण आपलं कोकण पोहोचवतोय. असा होता प्रवास आजचा. आणि तर हे कॉम्बिनेशन असं होतं, एक जनरेशन आणि एकदम पलीकडचं जनरेशन. हे कॉम्बिनेशन आपण बघितलं. आता चला जाऊया पाणीपुरीची वेळ झाली. गुजरात आणि आमरड हे कॉम्बिनेशन आहे अहमदाबाद आणि आमरड. इथे पण त्याच्या आधी लाखाचा टप्पा पार केलाय सबस्क्रायबर म्हणून. चला जाऊया कोकणामध्ये. पृथ्वी पण त्याच्या आधी एक ऐक तरी त्याच्या आधी ना नको पक्का ठीक आहे सर. तर ही जोडी अगोदर एक जोडी ती म्हणजे मंदार आणि आजी, त्यामध्ये भर टाकली कधी त्याच्या भावाने श्रीने आणि नंतर लग्नानंतर त्याची पत्नी मयुरी शेट्टी, जिच्या एका वेगळ्या वाणीमुळे गुजराती ऍक्सेंटमुळे मालवणीमध्ये अजून गंमत आली आणि ती गंमत बघून आपण सर्वजण नेहमी हसत असतो. तर या जोडीने जाऊया 1 लाखाचा सबस्क्रायबरचा टप्पा पार केला मंदार आणि मयुरीने. तर त्या दोघांचं नक्कीच मनोगत ऐकायला आवडेल. चला अरे बोल ना. मी बोलल्याच्या नंतर का बोलताना माका म्हणजे असं माईक वगैरेची भीतीच वाटतं पहिली गोष्ट. सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार मंडळींनो. 100K पूर्ण झाल्या खूप भारी वाटतं, कारण खूप वर्षापासूनचं स्वप्न होता लोकांचे 100K वगैरे बघत दिलेलं आहे. तर मागं पण असं वाटत होतं, मी छंद म्हणजे मजा म्हणून मी यूट्यूब चालू केलं आणि आज माझे 100K पूर्ण झाले. आज सेलिब्रेशन होता, आज समोर मी दिसतं, पण ह्या सगळा श्रेय जाता तो सगळ्यांका जाता, व्ह्युअर्सला जाता. आणि तुमच्यामुळे ह्या 100Kची फॅमिली माझी आज पूर्ण झाली आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार. असेच माझ्यासोबत कायम पाठीशी राहा, माका आशीर्वाद देवा, प्रेम देवा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बाकी सोबत राहतालाच ह्या माका पण माहिती असा. लव यू. आणि आपण लवकरच 200-300 हे टप्पे पार करत जातो आणि त्याच्यात सगळा श्रेय तुमचाच असताना याच्या पुढे पण. बऱ्याच लोकांचं वाटतं की म्हणजे काही गैरसमज असत, मंदार ॲटिट्यूड याम ताम सगळं असं, तर असं काही विषय नाही. जेव्हा रिप्लाय म्हणजे जसं मग अशी ह्यानं सांगितलं, अमोलने सांगितलं की तो मोठं कोणतरी किंवा काय असं प्रत्येकात वाटत असत की ह्याच्याकडे सबस्क्रायबर असत, त्याच्याकडे फॉलोअर्स असत, पण तसं काही विषय नसता. जेव्हा सबस्क्रायबर फॉलोअर्स जेव्हा वाढतात तेव्हा मॅसेजचं लोंडो सुद्धा वाढत असतात. त्याच्यामुळे मध्ये कोण राहतात, तर त्यांना असं नको की बाकीच्यांका म्हणजे इकडे बसलेत त्यांना माहिती असा की मी काय असं आणि माका माहिती असं मी काय असं. जेवढा पॉसिबल होता जेवढ्या जणांना रिप्लाय देतो, जेवढ्या जणांशी बोलायचो मी बोलू शकतोय तेवढ्या जणांना आम्ही प्रयत्न करतोय आणि याच्यापुढे पण प्रयत्न चालू राहतो. बाकी सगळ्यांचे धन्यवाद मनापासून. असाच प्रेम द्या. पण आम्ही या सगळ्या सेलिब्रेशन कशाक थांबवलेलो माहिती आहे ना इतक्या लेट पर्यंत.
मग आता मयुरी बोलताना त्याच्यानंतर नाका थोडस अशक्त बनवतो मग सांगितलेलं ओके. मयुरी बोलत झाल्यानंतर मी चार्ज होतो आणि तो समजतो सगळ्यांना काय पण आता सगळ्यांचे चला जाऊया बोला. बोल बोल पाहिजे पहिल्यांदा ह्याचं थँक्यू कारण ह्याच्यामुळे मी सगळ्यांना भेटली आहे. क्रिएटरांना भेटते. मला नाही बोलायला जमत. थँक्यू सगळ्यांना. बोला काय बोलायला जमत नाही, बोला. तर ते घरातला सिल्वर बटन चोरी झाला तास सुद्धा बायको हे बांधले बसायला नक्की कावळे वाटलं काय म्हणून मी मगात फक्त मनात एका सांगते रे खास उठतात एका बोलतात आधी सिल्वर बटनचा विषय काढा कारण मी असं बसलो आणि ह्यो म्हणतो तू बाजूला जा. ह्यो म्हणतो तू बाजूला जा. सरप्राईज होता. घरी जाऊन घेऊन ये. आज आम्हाला कळलं YouTube मला ते बटन सगळं आहे. याच्याकडे कुठे प्रोडक्शन होतं याचं. तर गौरी पाठाकलेला. सर्वांची मनोरंजन झालेली आहे. ह्या संपूर्ण दोघांसाठी मी एक छोटासा शेअर तर ह्यो गौरीचो केक असा आणि गौरीचो केक त्यानं अजून बघितलेला नाही त्याच्यासाठी सरप्राईज आहे. हो मंदारचो केक असा आणि मंदारने पण अजून बघितलं नाही. चौघांनाही शुभेच्छा देतो. म्हणजे पैर इनके जमीन पर है लेकिन सपने हैं आसमान पे सवार. पैर इनके जमीन पर है लेकिन सपने हैं आसमान पे सवार. मैं जवाब देता हूँ आप सारी दुनिया पे छाओगे हमारे मंदार शेट्टी और आजी और गौरी पवार. कडक कडक ओपन कर दोघांनी. मयुरी 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 हा उघडणार नागेला पाहिजे. थांबा 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 मी दाखवतो ये बाबा ये माझा गौरी. YouTube 1 million. फोटो काढू. हा गडे कोण काढत? हे ती लाईव्ह पण करते. चलो रे. चला झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो आणि जिंकलो मी दुश्मन मी आज मला वाकून या मातीनं दिला. गॉडझिला लावाय. मजा येईल.
Happy birthday to you. Happy birthday dear Nitesh. Happy birthday to you. बस बस अरे आकला हो गया है तुझको तो प्यार सजना. 12 वाजले. भावाजीचा बर्थडे. शाहरुख कमान शाहरुख कमान शाहरुख. आज चपाती फोडते हो गया है तुझको तो प्यार सजना. अरे तेचोच बर्थडे ते एकाच मेणबत्ती लावला ना. हे मेणबत्ती त्याच्यावर बस रे. हे नित्य त्याच्यावर बस. बस मंदार बसलो बस. उठव सगळे ग उठव. God bless you. May God bless you. Happy birthday dear Nitesh. Happy birthday to you. अरे बर्थडे आहे भावाचा. नाही लावलं ना त्याला. खा खा तू खा. डिस्प्ले कोणाचा घे. हा मी सांगितलं काय? ब्लूबेरी का मी सांगितलेलं ना. येस येस ब्लूबेरी. ए सदानंद गेला. सदानंद ये सदानंद काय कुठं लागलेला तू? असं एकदम क्यूट आहे ना. बर काय ना बिचारा. हॅपी बर्थडे हा फ्लेवर पान फ्लेवर आहे. बर्थडे पण तेच कळत. गेलं भाई गेला. कशाला फक्त गेलं भाई गेला. अरे खा ना. हे काय तुझं तुला हे स्वतः काय बनवतो. खूप मोठा माझी शुभेच्छा. तू एक माझी आई आहे आणि एक आजी आहे गुलाब. तुझ्या आईचं पण नाव गुलाब आहे. तुझ्या आईचं पण नाव गुलाब. हो कोल टाकले बघ तरी. मस्त अरे भाई याचा काय चाललं तर बघी. टाटा बाय बाय. कधी अजय टाटा परत की आता पाठी फिरायचं म्हणजे बाय बाय. चलो बाय. चलो बाय.